श्री उमेश माळगे डॉक्टर श्री उमेश माळगे श्री दयानंद काजळे समाज ब्रिगेड अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि श्री मराठा मोर्चाचे आपल्या भागातील प्रमुख नेते श्री दयानंदजी काजळे आपण स्टेजकडे यावे। श्री ग्रामपंचायत सदस्य दत्ता शिंदे यांनी दयानंद काजळे यांचा सत्कार करा अशी मी त्यांना विनंती करतो। सर्व मान्यवरांचा व नजरबिगिने कोणाचा सत्कार राहिला असेल त्यांची मी क्षमा मागून पुढील कार्यक्रमात सुरुवात करतो। आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून केशवराव मोरे यांची निवड करत आहे। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमचे गुरुवर्य आदरणीय परशुराम बेगे सर यांनी करावे असं मी त्यांना विनंती करतो। आमच्या सर्वांचे दैवत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री पाणीदार नेतृत्व आदरणीय सीतारामजी वेंद्रे साहेब व्यक्तदादांना प्रणाम शुभेच्छा देणार आहे। सर्वांना विनंती की थोडं शांत बसा। व्यंकटराव तुम्हाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा। कार्यकर्ता आहे सरपंच म्हणून त्यांनी चांगलं कामगिरी केलेली आहे। काँग्रेस पक्षाचे जे एकनिष्ठ आहेत नेहमी काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी त्याचा प्रयत्न चालू असतं। त्यांनी सरपंच होऊन गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये बारकाईने लक्ष ठेवून गावाचा विकास प्रामाणिक प्रयत्न केलेले आहे। एक धाडसी युवक आहे, आमचा युवक कार्यकर्ता आहे। त्याला सगळ्यांनी आपण मनापासून जसं आतापर्यंत साथ दिला बहिष्कारात पण साथ द्यावं। त्यांचे भविष्य निश्चितपणे उज्ज्वल आहे एवढं मला निश्चितपणे सांगतो। त्यांना वाढदिवसाच्या परत एकदा शुभेच्छा देतो। त्यांना उदंड आयुष्य मिळो, चांगलं आरोग्य मिळो असं स्वामी समर्थांनी प्रार्थना करतो। धन्यवाद।
लाडके सरपंच अतिशय धडाडीचे नव्या उमेदीचे आपल्या गावाला लाभलेले सरपंच यांचा आज 34वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात आपल्या सर्वांच्या साक्षीने संपन्न होत आहे। आजच्या या कार्यक्रमासाठी लाभलेले अध्यक्ष त्याचबरोबर शेजारच्या गावामध्ये आणि सन्माननीय सरपंच व्यंकटप्रेमी गोवामंच अजून माझे विद्यार्थी आणि गावातील वडीलधारी मंडळी, जेव्हा व्यंकटमुळे यांची सरपंचपदी निवड झाली तेव्हा आपल्या गावाच्या दत्त चौकामध्ये त्यांच्या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। मला तो दिवस आठवतोय। तर त्यावेळेस सरपंचाकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत यासाठी मी एक यादी बनवलेली होती। सरपंच साहेबांनी यादी आठवत असेल, मारुती बावडे वगैरे आम्ही सगळे होतो आणि ती यादी मी सरपंचाला माझ्या भाषणामध्ये वाचून दाखवली आणि त्या यादीतल्या बऱ्याचशा गोष्टी सरपंचांनी पूर्णत्वास नेलेल्या आहेत। अद्यापही काही गोष्टी म्हणजे आपल्या गावाच्या विकासासाठी करण्यासारख्या आहेत आणि त्या करण्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न चालू आहेत। माध्यमावरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण नेहमी त्यांना पाहतोय। एक गंभीर प्रश्न आहे तो आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचा आणि त्यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न आहेत आणि माध्यमातून आपण पाहतोय। तर असे धडाडीचे सरपंच अतिशय साहसी आणि ज्याचा आर्थिक कला अतिशय नाजूक आहे, तरी तशा माध्यमातून अनेक ज्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या गोष्टी करण्यासाठी आपल्या धाडसाने त्यांनी प्रयत्न केलेले आहेत। कोरोनाच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याची साक्ष सर्वांना आहे। तर कोरोनाचे जे पेशंट होते त्या पेशंट जवळ जायला घरातले लोक घाबरत असत, आपल्याला माहिती आहे। मी सुद्धा घाबरत होतो। जेव्हा घरातल्या घरच्यांना जेव्हा कोरोना झाला तर मीच लांबून गोळ्या फेकलेल्या आहेत। तर सरपंच साहेबांनी अशा पेशंटला आपल्या दोन्ही हातावर धरून स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं तेल घालून स्वतः ड्रायव्हिंग करून दवाखान्याला नेलेलं आहे। हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे। आणि म्हणजे गावाविषयी, गावाच्या प्रत्येक नागरिकांविषयी जी काही तळमळ असायला आली आहे, गावचा सरपंच म्हणजे गावचा एक आद्य नागरिक असतो, प्रथम नागरिक तो असतो आणि गावाच्या प्रत्येकांची काळजी घेणं, त्यांची देखभाल करणं, त्यांच्या मध्येला धावून जाणं हे त्यांचं कर्तव्य असतं। ते कर्तव्य त्यांनी पूर्णत्वास नेलेलं आहे। या ठिकाणी बरेचसे बोलणारे लोक आहेत, मी आपला जास्त वेळ घेत नाही। प्रथमेश पालक अगदी आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत। पूर्ण ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांचं खूप खूप या ठिकाणी स्वागत करतोय। आपण आताच माजी गृह राज्यमंत्री सन्माननीय मेत्रे साहेब यांचा शुभ संदेश आपण सर्वांनी ऐकलेला आहे। तर सर्वांनी आपण या सरपंचाच्या पाठीशी उभा राहायचं आहे, त्यांना खूप बळ आपल्याला द्यायचं आहे, आपल्या गावचा विकास घडवून आणायचा आहे। आणखी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी आपण सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांना अगदी मनापासून अंतःकरणापासून खूप 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 शुभेच्छा देतो। त्यांची वाटचाल अशीच यशस्वी ठरत राहावो आणि त्यांचा हा जो विकासाचा चढता आलेला आहे, ज्यांना आपण गावचा विकास रत्न म्हणतो, असंच त्यांच्या हातून विकासाची कामं होत राहावो ही स्वामी समर्थांची चरणी प्रार्थना करून मी माझं जे प्रास्ताविक आहे त्या ठिकाणी संपवतोय। खूप खूप धन्यवाद।
धन्यवाद सर. यानंतर सुंगेगावचे माजी डेप्युटी सरपंच व काँग्रेस पक्षाचे निष्ठावान सेवेदार म्हणून ज्यांची ख्याती भागात आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय दिलीप दादा काळे आपणास विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. आपल्या सर्वांचे लाडकी युवकांचे अजस्पा परिसरातील धान्यावा यांचा आज आपण 34वा वाढदिवस साजरा करतो. त्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या भागातील सर्व नेतेगण, गावातील व्यंकट दादावर प्रेम करणारे सर्व व्यंकट प्रेमी यांचं मी या ठिकाणी स्वागत करू. अशा या सर्वसामान्य जनतेचा लोकनेता, गावचा विकास हेच माझं ध्येय म्हणून खुर्चीवर बसलेला हा तरुण विकासाच्या ध्येयानं झपाटलेला. म्हणून तर आज हे गाव सुंदर दिसतंय. विकास म्हणजे काय हे तेलकटला बघितल्यावर ह्या भागामध्ये दिसत. हे मी या ठिकाणी आवडतो. काँक्रीटचे रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, लाईटची व्यवस्था असेल, गावाला हेच पाहिजे असते. सांडपाण्याचा निचरा, लाईट, दिवाबत्ती, रस्ते, स्त्रियांसाठी संडास, पुरुषांसाठी संडास, घर तिथं शौचालय, ही योजना या ठिकाणी मला राबवलेली दिसते. मला खूप चांगलं वाटतंय की सगळी लोक ही कामाला कष्ट करणारे दिसतात, स्वतःच्या शेतात जातात. पहिलं आपलं काम, मग दुसरं. मला याचा एक आदर्श या ठिकाणी दिसलेला आहे. जवळजवळ 2-3 वर्ष मी तुमच्या लोकांच्या सानिध्यात आहे. आपलं काम आणि याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काही कळत नाही. मला अभिमान वाटतंय. कुठं टपरीवर बैठ, कुठं याच्यावर बैठ असं बसलेला मला कुठलाही युवक दिसलेला नाही. कुठं पत्त्या खेळ, जुगार खेळ असं या ठिकाणी कुठं दिसलेलं नाही. मला एवढं छान वाटतंय. सगळी पोरं मी जसं व्यंकटवर प्रेम करतात तसं आपल्या कामावर देखील प्रेम करतात. व्यंकटदादाच्या पाठीमागं असंच आपलं प्रेम कायम राहू दे, द्विगुणित होऊ दे, हीच या जन्माच्या अभिषेक सिंचनाच्या वतीनं मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझे 2 शब्द गावकऱ्याच्या वतीनं उपसरपंच, माजी उपसरपंच या नात्यानं आणि मी पाहुणा असल्यामुळे पाहुण्याच्या नात्यानं मी त्याला शुभेच्छा देतो, त्याला आशीर्वाद देतो. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यानंतर जुंगीगावचे विद्यमान सरपंच आरोग्यदूत आदरणीय राजाभाऊ चव्हाण यांची म्हातारी कामगारच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल समस्त कोणवर ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं स्वागत करतो व त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देऊन आपल्या मनावर व्यक्त करा अशी विनंती करतो. आज तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते या भागाचं आशास्थान आदरणीय माझे परम मित्र व्यंकटदादा मोरे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आसपासच्या परिसरातून जमलेले माझे सर्व युवक मित्र, पितापूर असतील, डोंगरजवळगे असेल, अन्नूर, किणी, अक्कलकोटहून पण काही माझे मित्र आलेले, चप्पळगावून आलेले. चुकून कोणाच्या गावचं नाव राहिलं तर त्याचं मतदानावर परिणाम होऊ देऊ नका. आज या अक्कलकोट तालुक्याला
हरित क्रांती बनवण्याचं ज्यांनी स्वप्न पाहिलं होतं ते आम्हा सर्वांचे नेते श्री सिद्धारामजी मेत्रे साहेब काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत, पण त्यांच्या शुभेच्छा रूपी आशीर्वाद आज सर्वांना अनुभवायला मिळाला. युवकांचे युथ आयकॉन आमचे बंधू प्रथमेश मालक मेत्रे सुद्धा आज वेळ काढून इथे उपस्थित राहिले. आज चौकात घुमणारा आवाज आज काही कारणास्तव सभा मंडपात आला, पण त्या मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आहे, इथले जुने नवे संपूर्ण प्रत्येक चौकात व्यंकटदादा दिसणार. जेव्हा मी इथं आलो त्यावेळेस आत जाऊ नका, आतमध्ये फार मुंग्या आहेत असं मला इथलेच लहान लहान मुलं म्हणाले. मी म्हणालो आत मुंग्या आहेत, मुंग्यांना कसं कळायला म्हणले व्यंकटदादा एवढे गोड आहेत. आज प्रत्येक माणूस शुभेच्छा देण्यासाठी इथं आलेला आहे. व्यंकटदादावर भरपूर लोकांचं प्रेम आहे. आमची मैत्री सुद्धा एवढी घनिष्ठ आहे, कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला बळी न पडणारे म्हणून आमची जोडी आजपर्यंत टिकली आहे. आणि आज मी मनापासून माझ्या ग्रामपंचायतीकडून माझ्या चव्हाण परिवाराकडून त्यांना भरभरून शुभेच्छा देतो. भरपूर त्या 2-2.5 वर्षाच्या काळात आम्हाला संघर्ष करावा लागलाय. अचानक सरकार बदललं आणि मंजूर असलेली कामं कॅन्सल झाली, भरपूर त्रास सहन करावा लागला. पण आपल्या गावासाठी निधी खेचून आणण्यासाठी सरपंच कसा असावा तरी व्यंकटदादा मोरे यांच्याकडे पाहिल्यावर कळतं. मंत्रालय असेल, मुंबई पुण्याच्या वाड्या असतील, जिल्हा परिषद असेल, प्रत्येक ठिकाणी माझ्या गावासाठी काय आणता येईल यासाठी ते नितांत मनापासून प्रेम करतात. या 2.5 वर्षाच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर आमच्या जोडीला जी माणसं आमची वाट बघत बसत होती ती पोरं आज करोडपती झाली. त्यातल्याच एका मुलाने मला विचारलं, अरे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, साधी मोटरसायकलवर फिरणारी पोरं आज करोडपती झाली आणि तू आणि व्यंकटदादा काय करताय, काहीतरी ह्याचं नियोजन बघा पैशाचं. त्याच मित्राला सांगितलं, त्याला आता हा व्हिडिओ करून पाठवणार आहे, आम्ही जे कमवलंय तो तुमचा आशीर्वाद कमवलाय. आम्हाला जाताना वर काहीच घेऊन जायचं नाही याची पक्की आम्हाला खात्री आहे, माहिती आहे. म्हणून आम्ही कधीच पैशाच्या मागे न धावणारे कार्यकर्ते आहोत आणि कधीच कोणासमोर न झुकता, कधीच कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता, स्वाभिमान घाण न ठेवता अतिशय इमानदारीनं आजपर्यंत इथपर्यंत आलेलो आहोत. हीच व्यंकटदादांच्या कार्याची सुद्धा हीच पोच पावती आहे. आज मनापासून माझ्या मित्राला त्यांनी पाहिलेली सगळी स्वप्न पूर्ण होऊन आणि त्या स्वप्नासाठी कोणत्याही थराला जाऊन मदत करण्याची वेळ आली तर मी पण गरीब घराण्यातलाच आहे, पण व्यंकटदादांचा एक चाहता म्हणून, त्यांचा मित्र म्हणून, त्यांच्यापेक्षा वयानं मी 5 वर्षांना मोठा आहे, पण त्यांचं कार्य, कर्तृत्व आणि लोकांना साठी धावून जाण्याची वृत्ती त्यांच्यात फार मोठी आहे. म्हणून मी सुद्धा आज त्यांचं कार्य करतात. आज मी एवढं सर्वांना सांगतो आणि माझ्या शुभेच्छा संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. यानंतर श्री गजानन टेकेकडे साहेब डोंगरजवळ यांनी आपला मनोगत व्यक्त करावा अशी मी विनंती करतो. प्रथमतः सर्वांना नमस्कार. व्यासपीठावर सर्व उपस्थित मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे जे केंद्रबिंदू आहे असे आमचे व्यंकटदादा मोरे यांना प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय माझ्या व माझ्या गावातील सर्व युवकांच्या वतीने. व आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांचं आवर्जून उपस्थित आपले असे आमचे प्रथमेश दादा मेत्रे साहेब व तसे ह्या भागातील सर्व नेते मंडळी, नाव नाही घेत कारण उशीर होतोय, सर्वांनी नाराज होऊ नका. सर्व नेते मंडळी व सर्व युवक मंडळी आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मी माझ्या वतीने धन्यवाद करतोय.
व्यंकटदादा मोरे हे नाव म्हणजे या भागात गाजलेलं नाव आहे. त्यांच्या कार्यावरती, त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांचं जे युवकांवरती प्रेम आहे आणि युवकांचं त्यांच्यावरती जे प्रेम आहे ते आज या सभामंडपामध्ये दिसत आहे. आमच्या भागामध्ये काम करणारा तडफदार नेतृत्व म्हणून अशी त्यांची ओळख आज निर्माण झालेली आहे. असे आमचे व्यंकटदादा मोरे यांना पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतोय व सर्व युवकांना शेवटचं एकच सांगतोय, जिथं आपल्याला संकट येईल तिथं व्यंकटदादाची एवढं सांगून माझ्या कार्यक्रमाचं मी मागे प्रस्तावना थांबवत आहे. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर श्री शाकीरभाई पटेल आपणास विनंती करतो की आपले मनोगत व्यक्त करावे. लोकप्रिय सरपंच व्यंकटदादा मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित अक्कलकोट तालुक्याचे युथ ऐका व दुधनी मार्केट कमिटीचे माजी सभापती सन्माननीय रतनेश महाराज बेत्रेजी, आमचे मार्गदर्शक तात्या, आमचे परममित्र राजू साहेब चव्हाण, या कार्यक्रमाचे अध्यक्ष यशोकाका मोरे, त्या गावाचे डेप्युटी सरपंच योगी तांबोळी आणि आमच्या बरोबर आलेले प्रतिनिधी चौगुले, गिनीगावचे युवा नेते राहुलजी बिराजदार, डोंगरजवळचे युवा नेते गजानन कोळे आणि त्यांचं नाव राहिलं असेल चुकून त्यांची क्षमा मागून समस्त गुणवत्तर ग्रामस्थ बंधू, आज व्यंकट मोरेच्या वाढदिवसानिमित्त प्रथमतः मनापासून मी चपळराव व माझ्या पटेल परिवाराकडून मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांना देवाने त्यांच्या या कार्यात, त्यांच्या या कामात त्यांनी जे आजपर्यंत मेहनत केले त्यांना सर्व आरोग्य असू दे, सामाजिक कार्य असू दे आणि येणाऱ्या भविष्यात, आता मेत्रे साहेबांनी सांगितलं की व्यंकट मोरेंचं भविष्य वेगळं आहे आणि गावाची साथ जसं व्यंकट मोरेला भेटली तशीच साथ काँग्रेस पक्षाच्या सर्व सभांचे सिद्धाराम मेत्रे साहेबांनी सुद्धा शुभेच्छा देताना तुम्ही सांगितलं. म्हणून माझा एक सर्व गावकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, व्यंकट मोरेचा एक देशच वेगळा आहे. गावात काम करत असताना वेगळं एकच आहे, बाहेर येताना वेगळं आहे. व्यंकट मोरे कधी लाखो लाख रुपये खिशात घेऊन आलेला माणूस नाही आहे. कारण तुम्ही गावातल्या लोकांनी 10 वर्षापासून त्याला निवडून देता, त्याच्या पैशावर गाडीवर दिलेला नाही, त्याच्या कार्यावर तुम्ही प्रामाणिकपणे काम केलं. पण भविष्यात व्यंकट मोरेला पूर्णपणेच ठेवायचा का? कारण व्यंकट मोरेला पुढे पुढे घेऊन जायचं आहे तर तुमच्या गावाची भक्कम साथ महत्वाची आहे आणि माझ्या गावाची मी माझ्या पद्धतीनं मी भक्कम साथ देण्याचा प्रयत्न मी करणार आहे भविष्यात. कारण त्याच्यावर संकट आला, त्याच्यावेळी एका कार्यकर्त्यावर संकट आला तर त्याच्यावेळी बाहेर घेऊन काही ठामपणे सांगणारा कोणी असेल या भागातून तर फक्त मला व्यंकट मोरे आहे. मित्रांनो, माझ्या घरावर ज्यावेळी आघात झाला होता, माझ्या घरातले 16 लोक काही राजकीय लोकांनी खोटेपणे दाखल करून मला ज्यावेळी काही लोक 6 लोकांना माझ्या भाऊबंदकीला
ज्यावेळी जेलमध्ये घातले होते त्यावेळी या गावातून नाही तर या पंचक्रोशीतून कोणी बोलावला होता, त्यावेळी माझा व्यंकट मोरे माझ्या एका मोहरमच्या कार्यक्रमामध्ये आला आणि त्यावेळी जाहीररित्या सांगितला, शाकीर भैया तुम्ही देऊ नका, असे कितीही संकट होते, व्यंकट मोरे पूर्ण गावात होते, पूर्ण मोरे परिवारात होते, तुमच्या पाठीचे ठामपणे राहील, त्याच्यात तुम्ही कुठेही काळजी करू नका. आता तुम्ही मला असेल व्यंकट रावळे मला कारण जिथं लाख मारला तिथं पाणी करायची जबाबदारी मला कशी आहे. सरपंच फक्त वय झालं आतापर्यंत 34 वर्ष वय बघा तुम्ही. 34 वर्षात जेव्हा मी एवढी मोठी त्याची जे मेमरी दिले हे महत्वाचं आहे. कारण कुठेही काही ठेवते पुढे मला तसं मीच करून गेलं ते तिथं सगळ्यात पहिला हातात होतं व्यंकट मोरे, काय घेणं देणं नाही. परंतु ह्या भागामध्ये काँग्रेस पक्ष कसं जोडला पाहिजे, मेत्रे साहेबांचे हात कसं बळकट व्हायला पाहिजे, कायम कोणी प्रयत्न करत असेल आणि ते फक्त कोणी केला असेल तर तो मेत्रे साहेबांचा एकच पट्टा आहे, तो व्यंकट मोरे आहे. आणि माझं एक तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये 6 महिने हे उठून गेले, परिस्थिती अशी आहे. काल आमच्या गावात एक मोठं प्रकरण झालं, एकीकडे वरून योजना लाडकी बहीण योजनेची आणि दुसरीकडे दुसरी योजना चालू आहे. मग असल्या लोकांना पाठीशी न घालणारा कोणी असेल या भागामध्ये, जिथं कमी तिथं स्वामी जसं म्हणलं गेलं, जिथं काय घडतंय तिथं संकट येतं तिथं व्यंकट येत असतात. ही परिस्थिती या भागात आहे. मी काल काशी कॅम्पसच्या वाढदिवसामध्ये गेलो तर त्यावेळी व्यंकटचा आवाज तसंच, चप्पलगावच्या सभेत झाला तर व्यंकटचा आवाज तसंच. पण मला एकच सांगायचं आहे, तुमच्या सर्व गावकऱ्यांची मनापासून व्यंकटच्या पाठीची थाप पाहिजे. या भागातली पूर्ण थाप व्यंकटच्या पाठीची पडल्याशिवाय राहणार नाही, एवढंच आम्ही सांगतो. आणि व्यंकटला कुठल्याही परिस्थिती देणार नाही. आता प्रत्येक मालक मिळते, मालकांना या भागाचा थोडा अनुभव कमी आहे, पण मालक ही परिस्थिती आहे. व्यंकट ह्या प्रत्येक विषयात, प्रत्येक राजकारण असू दे, सामाजिक असू दे, गावातला कुठला असू दे, ज्यावेळी आम्ही फोन करतो कुठे तर पुण्याला आहे, पुण्याला कशाला गेलं तर दवाखान्यात आहे, कुठे तर मुंबईला आहे, कुणाचं ऑपरेशन करायला गेले, कुणाचं काय करायला गेले, कायम काम करणारा कार्यकर्ता आहे. पण या कार्यकर्त्याच्या मागात तुम्ही जसं 10 वर्ष सरपंच पदामध्ये तुम्ही राहिला, तसं येणाऱ्या भविष्यात आमची एक अपेक्षा आहे की व्यंकटला जिल्हा परिषद मध्ये बघावं अशा अपेक्षा तर भविष्यात हे बघा काही लोकांचं टेकच वेगळं आहे, तिथं ते समाजाचं दिलं तर निवडून येईल, इकडे हे समाजाचं तर निवडून येईल. या राजकारणामध्ये असली परिस्थिती आहे, ज्याला काम ज्यांनी प्रामाणिकपणे काम केलं त्यालाच लोकांनी निवडून देतात. हे परवाच्या लोकसभेमध्ये तुम्ही दाखवून दिलाय. तसं येणाऱ्या काळामध्ये व्यंकटचा हात आणि सीताराम मित्र हात बळकट करत असेल तर सर्व गावकऱ्यांना माझी नम्र विनंती एवढीच राहणार आहे, तुम्ही एक व्हा, पुढे आवाज आम्ही उठवल्याशिवाय राहत नाही, एवढंच मी सांगतो. आणि व्यंकटला मनापासून शुभेच्छा देतो. आणि व्यंकटला येणाऱ्या भविष्यात राजकीय सामाजिक सर्व देवाने भरभरून द्यावा आणि आमचंही आयुष्य व्यंकटच बघावं एवढेच आज ग्रामदैवत साधू सहित त्यांनी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. शाकीर भैया पहिल्याप्रमाणे मालक या भागातील धनदानगेला प्रस्थापितांना समोर भेटण्याची धमक फक्त एक व्यंकट मोरेचाच आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा गड आबादी ठेवत असेल तर व्यंकट मोरेचा विचार हा पक्षाच्या तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर झालाच पाहिजे अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपणास एक कळकळीची विनंती आहे. व यानंतर केशवकाका मोरे यांनी आपलं कोणाला व्यक्त करावं असं मी त्याला विनंती करतो. वाढदिवसानिमित्त आंबेडकर चिंतन सोहळ्यासाठी या कार्यक्रमासाठी उपस्थित आपले
अक्कलकोट तालुक्याचे रत्नेजी मेंद्रे साहेब व ज्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा झाला असे आपल्या गावचे सरपंच व्यंकट मोरे व सन्माननीय व्यासपीठ. प्रथमतः मी जरी चुकून कोणाचा सत्कार राहिला असेल तरी कोनोरगावच्या वतीनं आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व या कार्यक्रमासाठी आपण परगावावरून पंचकृषीतून आला त्याबद्दल सर्वांचे एकदा कोनोरगावच्या वतीनं मी आभार मानतो. आणि सर्व गावकरी सुद्धा या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपस्थित आहेत. त्या सर्वांचं सुद्धा मी अभिनंदन करतो व ज्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत असे आपल्या गावचे सरपंच हे प्रत्येक वेळेला अडचणीमध्ये व्यंकटजवळ काय असू दे किंवा नसू दे, व्यंकट जरी मुंबईत काम असेल तर त्याला हजरच होणार. कुणाचं लग्न 300 किलोमीटरवर जरी राहिलं तर त्या ठिकाणी आम्हा सर्वांना सोबत घेऊन तिथं जाणार म्हणजे जाणारच अशा सिद्धी माणूस मी पाहिलेला नाही. तरी दवाखान्यातलं काम असो, दवाखान्यात काम असल्यानंतर दवाखान्यात भेटायला जाणं म्हणजे त्याला बघायला जाणं, त्या माणसाला भेट देण्याची अत्यंत गरज असते. दवाखान्यात का जाऊन पैसे द्यायचं नसते, काय नाही. त्या माणसाला बाबा आले मला बोलले डॉक्टरला भेटले असं एक माणसाला मानसिक समाधान त्या घेणं हे कर्तव्य असतंय. आणि ते कर्तव्य व्यंकट कोरोनाच्या काळात तरही आपल्या स्वतःच्या गाडीत कोरोनाचे पेशंट पॉझिटिव्ह निघालेले सुद्धा घेऊन स्वतः व्यंकट गेलेला आहे. व गेल्यानंतर व्यंकटला सुद्धा नंतर कोरोना झाला. त्याही परिस्थितीत झगडून दुरुस्त होऊन परत ते काम सोडलं नाही, घेऊन परत असं काम करतच राहिलं. अशा सरपंचास मी तंटामुक्त समितीच्या वतीनं व कोनोरगावच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो व त्यांचं आरोग्य असंच चांगलं सुरक्षित राहावं अशा स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय. यानंतर आपल्या गावचे सरपंच व आजचे सत्कार मंत्री आपणास विनंती करतो की आपल्या मनाला व्यक्त करावं. अक्कलकोट तालुक्याचे युथ आयकॉन आदरणीय प्रथमेश मालक आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत. 34व्या वाढदिवस आलेले पंचक्रोशीतील सर्व स्टेजवर बसलेले मान्यवर, आपले युवक मित्र, वडीलधारी मंडळी या सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी व्यंकटदादांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य लाभो, आरोग्य व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मी तसं तरी राजकारणात फार 1-2-3 वर्ष पलीकडे चाललोय आणि माझं व्यंकटदादांशी जास्त ओळख म्हणजे 2 वेळ मी माझे प्रसंग सांगतो जे मला फार त्यांचं कौतुक करण्यासारखं वाटतं. तर मी दुधनीतून रात्री माझं काम झालं, मी सोलापूरला जात असतो. मला एकदा ते असेच रस्त्यात म्हणजे त्यांची गाडी क्रॉस झाली. 10:30 वाजलेले, समोर रात्रीचे 10:30 वाजलेले. मग मी साईडला येऊन त्यांना विचारलं काय झालं एवढ्या रात्री, म्हणजे काय काम आहे. तर त्यांनी जसं इथल्या सर्व मान्यवरांनी सांगितलं ते कुठल्या तरी पेशंटला घेऊन हॉस्पिटलला चाललेले. मग हे एवढं म्हणजे कौतुकास्पद आहे की हे रात्र असो दिवस असो तुमच्या गावातील सर्व लोकांची ते काळजी घेतात. जसं मगाशी सरांनी सांगितलं तिथं एक आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे, ते त्याच्यासाठी पण मी त्यांची धडपड बघितलेली आहे. मी स्वतः त्यांना मुंबईमध्ये साहेबांसोबत जाताना बघितलेलं आहे. मग तुमच्या गावासाठी त्यांनी दिवस रात्र विचार करतात. जसं सरांनी सांगितलं आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे आणि ते नक्की येत्या काळात पुढे तरी महाविकास आघाडीचं सरकार येणारच आहे. आणि हे
व्यंकटदादा सरपंच असून त्यांच्या कामात ते काम तर 100% होणार आहे, पण त्याची ती उणीव न भासता त्या सर्व पेशंटला, ते सोलापूर असू दे किंवा पुणे मुंबई असू दे, त्या सर्व पेशंटची ते काळजी घेतात. ते कोविड असू दे, म्हणजे हा एक आपला गावचा एक तडफदार तोफ आहे. आम्ही जे तालुक्यात त्यांचे भाषण बघितले ते कुणालाही घाबरत नाही का, कारण की त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. आपण कधी पुढच्याला घाबरतो जर आपण काही चूक केली असेल, पण जर चूक केली नसेल तर पुढच्याला कशाला घाबरायचं. तसं हे व्यक्तिमत्व आहे आणि म्हणजे तुमच्या गावाला लाभलेलं हे जे कर्तृत्ववान व्यक्ती आहे, यासाठी म्हणजे तुम्ही त्यांना कायमच त्यांना तरी सपोर्ट दिलाय. पुढच्या काळात देखील तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे राहणं गरजेचं आहे. आणि मी काल आजच न्यूज मध्ये ऐकलं की आपलं पाणी पण कुर्नूल धरणाकडे आहे आणि आजच व्यंकटदादांचा वाढदिवस आहे. काय एक प्रकारचा योगायोगच म्हणायचं, कारण की जेव्हा सगळं जुळून येतं तशा हे व्यक्तिमत्व आहे. आणि तसं मगाशी शाकीरबाईंनी सांगितलं की यांचा पुढे देखील विचार व्हायला 100% मी तुमची जी काही प्रतिक्रिया आहे ती मेत्रे साहेबांपुढे, शंकर मालकांपुढे ठेवेन आणि 100% आपण जर तुमचं पूर्ण गाव वांचेट व्यंकटदादांच्या पुढे आलं तर 100% आम्ही पण त्यांच्याकडे जाता जाता एवढंच म्हणेन, येणाऱ्या काळात तुम्ही सर्व गावकरी जे आता आलेले युवक लोक आहेत, तुम्ही यांची प्रेरणा घ्यायला पाहिजे की त्यांनी जसं सामाजिक कार्य करतायत, नाही कसला काही गर्व आहे, सरपंच असून सगळ्यांशी बोलतात, सगळ्यांची काळजी घेतात. असं नसतं की बाबा त्यांनी मला मतदान नाही केलं तर त्यांना ते हिथं टाकतील. जर त्यांची गरज असेल तर ते मी त्यांना नक्की त्यांच्या पुढे धावताना बघितलेलं आहे. म्हणून ह्या युवक एवढे सगळे आपले युवक मित्र जमलेले आहेत, हे यांची प्रेरणा घेऊन तुम्ही देखील पुढे तुमचं सामाजिक कार्य, कोण कुठे अडचणीत असेल त्यांना मदत करावं. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मालक. या गावातून पंचायत समितीसाठी उपसभापती पद मिळालं व विरोधी पक्षनेते पद पंचायत समितीचं मिळालंय. जिल्हा परिषदेचा प्रबळ दावेदार या गावातून आजपर्यंत नव्हता. यापुढे प्रबळ दावेदार म्हणून व्यंकटदादा तुम्ही संधी द्या. त्या संधीचं सोनं आम्ही समस्त गावकऱ्यांच्या वतीने करू. हा तुम्हाला शब्द आहे. आजच्या 34व्या वाढदिवसाच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित अक्कलकोट तालुक्याचं पाणीदार नेतृत्व आदरणीय सीतारामजी मेहते साहेब यांचे पुतणे आणि आदरणीय शंकर मालकाचे चिरंजीव प्रथमेश मालक मेहते, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय केशवकाका मोरे, आमचे सहकारी मित्र आदरणीय शाकीरजी पटेल, त्यांच्या हाताखाली मी शिकलो घडलो हे असे आमचे गुरुवर्य पेडगे सर, माझ्या गावचे ग्रामपंचायतीचे डेप्युटी सरपंच आदरणीय आयुबजी पापडी, माझे सहकारी जीवाला जीव देणारे आदरणीय लक्ष्मीजी शिंदे, स्वामीरावजी सुरवशे, आमच्या भागाचे मराठा समाजाचे नेते आदरणीय दयानंद कागडे, माझे नेते आदरणीय दिलीपदादा कागडे, प्रकाश बिराजदार, हर्षदीप गायकवाड, सागरदादा माने, या व्यासपीठावर उपस्थित ज्यांची राम लक्ष्मणाची जोडी या भागामध्ये प्रसिद्ध आहे ते असे आमचे लक्ष्मण आदरणीय राजापूर चव्हाण, आदरणीय राहुलदादा प्रसाद, स्वामीनाथ शेवटोडगे, नवाबजी कोरकू, आदरणीय माधव सुंगी व तसेच किशोरदा पवार, आताच खंडोबाचे नेते आदरणीय भरत शेट्टी साहेब आले व या व्यासपीठावर उपस्थित सर्व किनीचे राहुलदादा, भरत शेट्टी मालक व समोर उपस्थित असलेले सर्व आमच्या परिवारावर व माझ्यावर प्रेम करणारे गावातील युवक, तरुण मंडळी, वडीलधारी मंडळी व ज्यांनी आज माझा सत्कार घडवून आणला ते आदरणीय आमचे लक्ष्मणजी शिंके, संभाजी बेडगे, बंडू बेडगे, दयानंद मोरे, योगेश निंबाळकर व सर्वच तात्या बेडगे, सर्वच माझे सहकारी, प्रथमतः मी यांचं आभार मानतो कारण मला वाढदिवसाला शुभेच्छा
समितीच्या वतीनं मोरे परिवाराच्या वतीनं त्यांचं देखील स्वागत करतो. खरं तर माझा वाढदिवस दरवेळेला चौकामध्ये साजरा होत होता. एका शेतकऱ्याने माझ्याकडे आले आणि त्या शेतकऱ्याने मला सांगितलं की व्यंकटदादा तुम्ही ह्या वेळेला वाढदिवस चौकामध्ये साजरा करू नका. मला पण प्रश्न पडला की चौकामध्ये का नको. त्याने सांगितलं तुम्ही जर बाहेर वाढदिवस केलो तर 100% पाऊस येत आहे आणि आमच्या गावामध्ये उडदाचं पीक असेल किंवा मगाचं पीक असेल या सर्व शेतकऱ्यांनी पीक रानावर काढून टाकलेलं आहे. तर तुम्ही वाढदिवस मंगल कार्यात काम केले. आम्ही बरा म्हणून प्रयत्न करू. तर आज आम्ही वाढदिवस मंगल कार्यामध्ये येतात पाऊसच नाही. म्हणून आता आमच्या शाकीर पटेल साहेबांनी सांगितलं की तुम्ही 10 वर्षापूर्वी गावच्या जनतेला व्यंकटवाडीला साथ दिला. भया मला या जनतेचं एवढं करावं तिथं कौतुक कमी आहे. या जनतेने या वडीलधारी व्यक्तीने माझ्यासारख्या फाटक्या माणसाला या भागाचं नेतृत्व करण्याची संधी दिल्याशिवाय पूर्णची जनता स्वस्त बसणार नाही. एवढ्या अशा काही समाजात कारण मी चप्पलचा मतदारसंघ असेल, अक्कलकोट तालुका असेल किंवा जिल्ह्याचं ठिकाण असेल, ज्या ज्या वेळेला व्यासपीठावर उभा राहतो त्यावेळेला माझ्या गावच्या जनतेची आठवण म्हणून निश्चितपणे मी तिथे उभा राहतो. आणि जे माझा आवाज आहे ते आवाज कुणामुळे आहे तर या बसलेल्या जनतेमुळे, त्या बसलेल्या वडीलधारीमुळे, त्या बसलेल्या मायामुळे माझा आवाज. या जनतेने मला आशीर्वाद दिला आणि 2015 साली माझी परिस्थिती अशी होती, मी नौका होतो, 25 वय होतो. फॉर्म कसं भरायचं आम्हाला माहित होतं. काय काय लोकांनी सांगितलं यांना फॉर्म भरताय यांनी काय नोंदणी भरत सांगितलं. आणि म्हणलं संघर्षात धर्माला कार्यकर्ता आहे. निश्चितपणे आम्ही सर्व कार्यकर्त्याची, मित्रमंडळीची, वडीलधारी व्यक्तीची, केशव मोरेसारख्या तगड्या माणसाचं, आई कांबळे सारख्या तगड्या माणसाचं, स्वामीराव सुरस असतील, लक्ष्मण शेट्टी असतील, हे आमचा सर्व मित्र परिवाराचा आधार घेऊन आम्ही ग्रामपंचायत लढवली आणि त्या ग्रामपंचायतमध्ये माझ्या गावच्या जनतेनं यशस्वीरित्या मतदान दिलं, आशीर्वाद दिलं आणि या गावचा सरपंच माझ्या मातोश्री वत्सला मोरे झाल्या आणि वत्सला मोरेच्या माध्यमातून एक 25व्या वयात पूर्ण गावची सत्ता व काम करण्याची संधी या युवकांनी, तरुणांनी, चेतनांनी मला दिली आणि त्या संधीचं सोनं मी केल्याच्या सहज बसणार नाही एवढं त्यावेळेला मी सांगितलं होतं. आणि ज्या वेळेला माझ्या गावामध्ये मला कुणाला टिप्पणी करायचं नाही, पण जे जे मी काम केलं ते कामाचा अनुभव तुम्हाला सांगतो. माझ्या गावामध्ये मी अजून पण म्हणणार नाही प्रत्येकाच्या दारापर्यंत पाणी गेलंय. 90 घराला गेलं, 10 घराला राहिले, त्यांची देखील माफी मागतो. पण येणाऱ्या काळामध्ये जे सभापती योजना सध्या गावामध्ये चालू आहे त्या योजनेच्या माध्यमातून कुठलंही घर, कुठलंही दार पाणी न येता राहणार नाही एवढं आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्हाला मी सांगतो. कारण माझा एक संकल्प आहे, ज्या वेळेला आपल्या घरी नातेवाईक पाहुणे मंडळी येतात त्यावेळेला आपण डेऱ्याचं पाणी त्यांना द्यायचं नाही. जे नळाचं पाणी आहे ग्रामपंचायतचं ते फिरून तुम्ही द्यायला पाहिजे एवढं मी संकल्प या सर्वांच्या साक्षीने केलं. आताच बोलताना आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कोरोनाच्या माध्यमातून व्यंकटवाडीने भरपूर प्रयत्न केला. मी प्रयत्न केलो, काय उपकार केलो नाही. तुमचा नोकर म्हणून मी काम केलं, तुमचा सेवक म्हणून काम केलं. यापुढे देखील मी कधीही सरपंच म्हणून कोणाला बोललो नाही. माझे जवळचे कार्यकर्ते असतील, लहानातला लहान जर माणूस आला, मुलगा जर माझ्याकडे आला, थोडं काम आहे दादा उठून या म्हटलं तर मी उठून जातो. मला आमच्या सहकारी मित्रांनी मला सांगतात तू सरपंच आहे गावचा, तू कशाला उठून जातो. पण आम्ही त्याला सांगत असतो हे उठून जाण्याची ताकद, मला प्रश्न मांडण्याची ताकद जर कोणी दिली असेल हे मला बोलवणारा माणूस ताकद दिलेली आहे. त्याच्यामुळं ही गावची जनता मी कधीच विसरणार नाही. राजकारण येते जाते, पण मी ज्याच्या वेळेला निवडणूक लढलेले त्या वेळेला मला यश मिळालेलंच आहे. काय काय लोकांनी सांगितलं परवा भागामध्ये चर्चा करत असताना सरांनी आमच्या आवर्जून उल्लेख केला की आरोग्य केंद्र झालं पाहिजे. मी सर तुम्हाला एवढं सांगतो, ज्या ज्या वेळेला मी मंत्रालयामध्ये राजसाहेब चव्हाण असतील, केशव काका मोरे असतील, आम्ही ज्या ज्या वेळेला मंत्रालयामध्ये गेलो
झाली. कारण तालुक्याच्या बड्या नेत्याला मी या भागामध्ये बसत झालेला आहे. त्याने सांगितलं की व्यंकटमध्ये जिथं प्रस्ताव जात आहे तिथं काम जोरच होत आहे. ते काम मंजूर होऊन येतच नाही. गावामध्ये दलित वस्तीच्या माध्यमातून मला सांगायचं नव्हतं, पण गावचा लोकप्रतिनिधी म्हणून ज्या वेळेला मी विकास कामाच्या माध्यमातून काम करत असताना तो ह्या पार्टीचा, तो त्या पार्टीचा, तो त्या जातीचा, तो ह्या जातीचा मी कधीच म्हणणारी नाही. आलेला व्यक्ती माझ्या कुटुंबात आहे आणि आलेला व्यक्ती माझ्या परिवारात आहे म्हणून मी काम केलं. पण महाविकास आघाडीचं सरकार असताना 1,40,00,000 निधी कॉन्ट्रॅक्ट असण्यासाठी आम्ही मंजूर करून घेतलं होतं. फक्त त्याचं पीएस निधी बाकी होतं. पण कालावधीनं सरकार बदललं आणि आमच्या जे कामाला मंजुरी मिळाली होती ते मंजुरी बरखास्त झाली. परत आम्हाला नव्यानं कामाला जोमाला करावं लागलं, पण आम्हाला तिथं म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण आता आम्ही परवाच्या मंत्रालयाच्या फेरीमध्ये गेलो, आरोग्य उपकेंद्र असेल किंवा आरोग्य भवन मध्ये गेलो आणि तिथं चौकशी केली आणि तालुक्याचे आमदार माझे मित्र साहेब असतील त्यांना कोण मुख्य अधिकाऱ्यांना दिलं आणि खासदार म्हणून त्यांची निवड आपण केली त्या परिणिती शिंदे त्यांना मी भेटलो. त्यांचं पत्र आरोग्य भवनात गेलेलं. कारण तुम्ही हे मंजुरी आराखड्यामध्ये समावेश असताना काय मंजूर होऊन खाली जात नाही. तालुक्याच्या रणरागिणी, महाराष्ट्राच्या रणरागिणी सोलापूर जिल्ह्याच्या नवनिर्मित खासदार यांनी जाण विचारला पत्राच्या माध्यमातून ते आता पुढचं काम आपलं माहिती करतात. निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आपण आरोग्य केंद्राचा विषय असेल, क्रीडांगणाचा विषय असेल, कॉन्ट्रॅक्ट असल्याचा विषय असेल, आज माझ्याकडे ₹1 कोटी पूर्ण ग्रामपंचायतीला आता आम्ही ते पूर्णपणे टीएस घेतले, वर्क ऑर्डर घेतले. या येणाऱ्या 8 महिन्याचं कामाचं शेवटचं करणार आहे. ते निश्चितपणे तुम्हाला सर्वांच्या आशीर्वादानं आपण काम केलेले करत राहणार आहे. आदरणीय माजी मंत्री सीतारामजी मेत्रे साहेब असतील आणि स्वर्गीय बाबासाहेब तानवडे साहेब असतील त्यांचं संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं त्यांना द्यावे तेवढे शुभेच्छा, धन्यवाद कमी आहेत. कारण 1996 साली ज्या वेळेला स्वर्गीय आमदार बाबासाहेब तानवडेंनी 19 योजना मंत्रालयामध्ये समावेश केली आराखड्यामध्ये, ती योजना जिवंत राहिली. नंतर त्यांचं अपघाती निधन झालं आणि तालुक्याचे आमदार या तालुक्याचे लक्ष्मीपुत्र सीतारामजी मेत्रे साहेबांना तुम्ही निवडून दिलात. त्यावेळी ही योजना जिवंत ठेवण्याचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते लक्ष्मीपुत्र सीतारामजी मेत्रे साहेब. काय लोकांनी सांगितलं अमुक माणसाला पाणी आणलं तर 2 वर्षात उजनीवर कुर्नूरला पाणी येते का हो? उजनीचा आणि कुर्नूरचा अंतर 226 किलोमीटर आहे. एकनाथ शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री झाले त्याच्या अगोदर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि तुमच्या जलसंपदा खात्याचे मंत्री आदरणीय जयंतराव पाटील होते. त्या मीटिंगला तुमच्या गावचा सुपुत्र व्यंकट मोरे हजर होता, विलास जवानी हजर होते, मल्लिकार्जुन पाटील हजर होते. मी त्याचा साक्षीदार आहे. 2022 ला 50 कोटीची तरतूद जलसंपदा मंत्री जयंत पाटलाच्या माध्यमातून त्यावेळेला अजितदादांनी मीटिंग बोलवली. जयंत पाटील मीटिंग करून अचानक निघून गेले आणि मेत्रे साहेबांना सांगितले की साहेब तुमच्या अध्यक्षतेखाली मीटिंग घ्या. ते म्हणल्यानंतर मेत्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदाच्या सचिवाची मीटिंग झाली. त्यावेळेला तुमच्या एकरूपसा सिंचनला 50 कोटी रुपये मंजूर झाले. राहिला विषय 2.5 वर्षाचा. गेल्या वर्षी पाणी आंदोलन अरे नाही एका वर्षात 2 वर्षात दुसरीच पाणी घेतलं कसं काय? ज्या माणसाने काम केलंय त्याचं नाव घेतलंच पाहिजे. त्या आदरणीय स्वर्गवासी नाथाजी पटेल असतील, स्वर्गीय महादेवराव पाटील असतील, बाबासाहेब तानवडे साहेब असतील किंवा सीतारामजी मेत्रे साहेब असतील, त्यांचं फार मोठं योगदान या योजनेसाठी आहे. आणि जे पूर्ण धरणाचा प्रश्न असेल, 8 स्लॅबचा रद्दीचा प्रश्न असेल, 2004 साली या तालुक्याचे आमदार मेत्रे साहेब होते. 2004 साली कृष्णा गोरेकर मंडळाचे उपाध्यक्ष मेत्रे साहेब होते. या राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब होते. तुमचं 8 स्लॅब रद्द
50 एकर जमीन जर एका शेतकऱ्याला राहिली असेल तर 42 एकर जमीन सरकार घेणार होतं आणि 8 एकर जमीन तुम्हाला घेणार होतं. ते तुमची वाडवडिलांची इस्टेट या भागातली जर कोणी वाचवलं असेल तर ते लक्ष्मीपुत्र सिद्धाराम बेहतरीने वाचवलं. काय काय अलीकडची पोरं ज्याला व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून कशाचाच केलं नाही त्यांनी सीताराम बेहतरे काय केलं सांगितलं. आता सध्याचं जर जमिनीचं रेट बघितलं 15 लाख रुपये हेक्टर रेट आपल्या गावात आहे का नाही. महाराष्ट्राच्या जमिनीचा 9 लाख आहे. 9803 एकर जमीन तुमच्या वाडवडिलांची सिद्धाराम बेहतरीने वाचवली. 9803 गुणिले 15 लाख करा त्याचे हिशेब किती होते मला सांग. एकच काम सिद्धाराम बेहतरीने केलं. म्हणून तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे उद्या विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल आपल्या गावामध्ये प्रामाणिकपणाने काम करणारा गावचा नेता कोण आहे आपण त्याच्या पाठीशी उभा राहायला पाहिजे. दवाखान्याच्या बाबतीमधला प्रशासन परवाचा विषय होता नाव काही घेणार नाही. ऍक्सिडेंट झाला होता त्या डॉक्टर साहेबांनी बिल भरमसाठ केलं होतं. मला त्या युगाचा फोन आला तुम्ही काय पण करून द्यायला पाहिजे होतं. मी म्हणलं कशासाठी. त्यांनी मला असा असा आमच्या पोराचा ऍक्सिडेंट झाला होता आणि डॉक्टर साहेबांनी बिल जास्त. मी म्हणलो माझ्याकडे पैसे नाही पण डॉक्टर साहेबांशी भांडण करून तुमचं बिल कमी करू शकतो. त्या व्यक्तीचं मी 7,000 रुपये बिल कमी केलं. ज्या वेळेला 7,000 बिल कमी झालं त्या मुलाच्या वडिलांमध्ये डोळ्यात अश्रू आले की नेता कसा असावा तर तुझ्यासारखा असावा असं त्याच्यावर मला बोलून दाखवलं. त्यावेळेला मला ऊर्जा मिळाली की मी निश्चितपणे गोरगरिबांची सेवा करण्यासाठी त्या तरुण गावचा सुपुत्र म्हणून त्या गावचा लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे गावाच्या विकासासाठी प्रयत्न करेन. आणि येणाऱ्या काळामध्ये काय काय लोकांनी सांगत असतात की अंकट पोरेकर पैसे नाहीत त्यांनी काय ग्रामपंचायत लढवू शकत नाही पुढं किंवा जिल्हा परिषद लढवू शकत नाही. ते पैशाचं विषयाचं नाही ते तुम्ही मला सांगू नका. मी योग्य वेळी काय करायचं ते करत असतो. मला माझ्या गुरुचे आशीर्वाद आहे सर. मला माझ्या गुरुने विचारलं मला सांगायचं नव्हतं पण आज माझा वाढदिवस आहे तुम्ही सगळेजण मला शुभेच्छा द्याला त्याबद्दल तुमच्या शुभेच्छेला उत्तर म्हणून सांगतो. त्यांनी मला सांगितलं तू जातोस कुठं फिरतोस कुठं तुझा व्यवसाय काय म्हणून सांगितलं मला. मी म्हणलं समाजसेवा. तुझी गाडी कुठे आम्ही सांगितलं मला विचारलं. तुला फॉर्च्युनर आहे तुझ्या गाडीला डिझेल किती लागतं म्हणे 2,000. दररोज काय म्हणले मी 2,000चं डिझेल संपूर्ण घरी घेतलं. ते काम कुठं पण असू दे मग हे घरचं कशाला मिळत नाही तुझा तुमचा आशीर्वाद आहे. त्यांनी मला सांगितलंय तुझ्या उभ्या आयुष्यात तू कुठे पण जा तुला कमी पडणार मी तुझ्या सोबत आहे. त्यांचं नाव काय आहे हवामानात महाराज. म्हणून मी आज मी सांगितलं समजणे वाले को इशारा करते काय काय सांगितलं येणाऱ्या ग्रामपंचायतीत वर्ष दाखवू ते काय डोक्यात जाऊ नका. माझ्या धमाक आहे माझ्या कार्यकर्त्यामध्ये धमाक आहे माझ्या मतदारामध्ये धमाक आहे. मीच म्हणण्यापेक्षा माझीच पार्टी येणाऱ्या काळामध्ये सत्तेत राहील एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एवढं सांगतो. आणि मला शुभेच्छा देण्यासाठी बाहेर गावाहून परगावाहून किंवा गावातून मला शुभेच्छा देण्यासाठी आला त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला माझ्या मोरे परिवाराच्या वतीनं मी वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीनं किंवा माझ्या वतीनं माझ्या ग्रामपंचायतीच्या सर्व मेंबरच्या वतीनं डेप्युटीच्या वतीनं तंटामुक्त समितीच्या वतीनं तुमच्या आभारावर शुभेच्छा मी स्वीकारलेल्या आहे. असंच प्रेम सहकार्य आशीर्वाद माझ्या पाठीशी राहावं एवढे विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी तुम्हाला सांगणार आहे. पण ज्याच्या वेळेला दलित वस्तीचा निधी माझ्या गावाला येत नाही त्यावेळेला मोठी इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. काय काय लोकांनी सांगितलं व्यंकट कोणी मला ठराव दिला नाही. आज मी आवर्जून उल्लेख करतो या गावचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब कोरे असतील या गावचे माजी सरपंच अमरभाऊ पाटील असतील किंवा अनेक नेतेगण असतील ज्या ज्या वेळेला ग्रामपंचायतीला ठराव मागितले त्या वेळेला आपण ठराव दिलेलाच आहे.
पण दलित वस्तीचा निधी हा गावातील दलित बांधवाचा हक्काचा निधी हा जिल्हा परिषद असतो. मी ज्या वेळेला समाज कल्याणाचा प्रस्ताव पाठवतो त्या वेळेला जिल्हा परिषद मध्ये माझं काम गोल झालं. माझी दलित बांधवांना विनंती आहे, राजाभाऊ काय घोडे, माझी विनंती आहे तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये आपण कुणासोबत राहायला पाहिजे हे तुम्ही ठरवा. कारण आमच्या हक्काचा निधी जर आम्हाला मिळत नसेल तर हे शेवटी गुन्हा आहे. योग्य उत्तर देत आहे. हक्काचा निधी मागण्यासाठी आम्हाला पायी जिल्हा परिषदेच्या पायऱ्यात पुरवावं लागतंय, तरी पण आम्हाला तो निधी मिळत नाही. कारण तिथं आमदार साहेबांचं शिफारस सोडावं लागतंय. सिद्धाराम मेत्रे या तालुक्याचे 17 वर्षे आमदार होते. कुठल्याच भाजपच्या कार्यकर्त्याला शिफारस जोडा कधी म्हणलेलं नाही. मी भागामध्ये वावरत असताना फिरत असताना मला तालुक्यातल्या बड्या नेत्याची धमकी आली. मला तुमची गाडी आमच्या इथं जाते. आम्ही त्यांना सांगितलं ज्याच्या घरात कोर्ट कचेरी झालेली आहे ते धमकी आमच्याकडे चालत नाही. आम्ही जशा तसं उत्तर देऊ एवढंच मी सांगितलेलं आहे. आणि मी मोडका तोडका कार्यकर्ता नाही, माझ्याकडे पैसे नाही, माणसं नाही एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मी थांबतो आणि माझं वाढलेलं भाषण जे आहे ते थांबवतो. आणि तसेच आपण माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या मित्रमंडळीला जेवणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. सर्वांनी जेवण करून जावं एवढेच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. परत एकदा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्ही सर्वजण जमलात. येणाऱ्या काळामध्ये तुमच्या शुभेच्छाचा आशीर्वाद घेऊन निश्चितपणे गेल्या मागच्या काळामध्ये जेवढ्या पद्धतीने स्पीडनं मी पळालो त्याच्यापेक्षाही ज्या स्पीडनं पळतो एवढ्याच विनंती आजच्या कार्यक्रमाच्या वतीनं करतो. आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यावा एवढीच विनंती करतो. आणि चपळगाव मतदारसंघाच्या लोकांनी मला शुभेच्छा देण्यासाठी आलात त्याबद्दल देखील त्यांचे धन्यवाद देतो. मालकांनी देखील वेळ काढून मला शुभेच्छा दिल्या. आज माजी मंत्री सीतारामजी मेत्रे साहेबांनी शुभेच्छा दिल्या. अक्कलकोट तालुक्याचे कुकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे साहेबांनी शुभेच्छा दिल्या. आनंद मालकांनी शुभेच्छा दिल्या. तसेच लंच